सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज 1 तारीख नरखेड शहरामध्ये कोणते कोणते कार्यक्रम आहे आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। नवीन वर्ष हे प्रत्येकासाठी आनंदाचं नसते। ज्यांची आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आज आनंदाचा दिवस, मात्र 1 तारखेलाच जे आपल्या परिवाराला सोडून गेले त्यांच्यासाठी आज दुःखाचा दिवस आहे। म्हणजेच कोणासाठी आनंदाचा तर कोणासाठी दुःखाचा दिवस आहे। आणि आज नरखेड शहरामध्ये कोणते कोणते कार्यक्रम आहे मी तुम्हाला सांगत आहे। मी पाहू शकता माझ्या मागे एक मोठा पेंडॉल टाकलेला आहे। या ठिकाणी कोणता कार्यक्रम आहे मी तुम्हाला सांगतो आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे आज 1 तारीख आहे। 1 तारीख म्हणजे शौर्य दिवस। भीमा कोरेगाव या ठिकाणी 1818ला जे युद्ध झालेलं होतं, त्या युद्धामध्ये जे नागरिक जे सैनिक शहीद झालेले होते त्यांना आदरांजली म्हणून जयस्तंभ चौकामध्ये आनंद भवन बौद्ध विकास समितीद्वारा हा आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। संपूर्ण तयारी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी सर्व व्यवस्था सर्व साफसफाई करत आहे। तुम्ही पाहू शकता नवीन वर्षाचा पहिलाच दिवस, हा पहिला कार्यक्रम या ठिकाणी अवघ्या काही वेळातच सुरू होणार आहे। मानवंदनेचा कार्यक्रम पुन्हा आज कुठला कार्यक्रम नरखेड शहरामध्ये आहे मी तुम्हाला दाखवतो आहे। पण हा सकाळचा नजारा तुम्ही पाहून घ्या गावाचा। सकाळचे 9 वाजलेले आहे। सर्व आपापल्या कामी लागलेले आहे। कोणी बाजारात जात आहे चहा पिण्यासाठी, कोणी आपल्या मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी जात आहे। हे बघा कार्यक्रमाची या ठिकाणी तयारी सुरू आहे। अवघ्या काही वेळातच कार्यक्रम सुरू होणार आहे। सकाळी या ठिकाणी कामाची सुरुवात होणार आहे। तुम्ही पाहू शकता नरखेड मोवाड गुड्स गॅरेज यांचा ट्रक आलेला आहे आणि नेहमीप्रमाणे या ठिकाणी काम सुरू होणार आहे। नवीन काहीच नाही आहे सध्या आपल्या गावामध्ये। आणि आज महत्त्वाचं म्हणजे दुसरा कार्यक्रम यावर्षी 1 तारखेला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित अध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा नगर परिषद कार्यालयाच्या अगदी समोर एक मोठा पेंडॉल टाकला आहे। त्या ठिकाणी पदग्रहण सोहळा सायंकाळी 4 वाजता सुरू होणार आहे। त्या पदग्रहण सोहळ्यामध्ये माननीय आमदार चरणसिंगजी ठाकूर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। चला तर आपण त्या पेंडॉलजवळ जाऊया आणि हा नजारा बघा सकाळचा। हा आमच्या गावचा नरखेडचा सर्वात प्रसिद्ध पूल बघा किती छान दिसतोय। बघा हे आमच्या गावचं मातामाय देवस्थान। दररोज सायंकाळी 7:30 वाजता या ठिकाणी आरती होते। त्यानंतर ही आहे आमच्या गावची मदार नदी। तुम्ही पाहू शकता नदीमध्ये कुठलंच प्रकारचं पाणी नाही आहे, परंतु नदी आहे। हे बघा हा आहे आमच्या गावचा गुजरी बाजार, रोज भरतो। बघा सकाळचा संपूर्ण बाजार भरलेला आहे, दिसते तुम्हाला। ताजा भाजीपाला या ठिकाणी प्रत्येकालाच मिळतो। आणि आपण पोहोचलेलो आता अगदी नगर परिषद कार्यालयाच्या समोर। आज या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे। तुम्ही पाहू शकता हा पेंडॉल साक्ष आहे आजचा। आज 9 वर्षाच्या सुरुवातीलाच विविध कामांचे भूमिपूजन तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष आणि 20 नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपूर्ण आयोजन बघा तुम्ही। समोर तुम्हाला स्टेज दिसतो आहे। माझ्या उजव्या बाजूला या ठिकाणी महिलांसाठी बसण्यासाठी राखीव जागा, त्यानंतर या ठिकाणी पुरुषांसाठी भव्य असा मोठा पेंडॉल। आणि हे बघा हे कार्यालय आहे नगर परिषदेचं। संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि आज 4 वाजता या ठिकाणी मोठा कार्यक्रम होत आहे। आज नगर परिषद कार्यालयासमोर या पेंडॉलमध्ये सायंकाळी 4 वाजता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पदग्रहण सोहळा, नवनिर्वाचित अध्यक्ष आणि नगरसेवक जे विजय झाले त्यांच्यासाठीच आज महत्त्वाचा दिवस। आजपासूनच विविध कामांचे भूमिपूजन, नवीन कार्यालय सुरुवात, भव्य अशी गर्दी आज या ठिकाणी राहणार आहे। नवीन वर्षाची सुरुवात आज 1 तारीख आहे।